लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरात मोठ्या उत्साहात व शांततेत भीम जयंती साजरी। बाबासाहेबांच्या अनुयायांनी 2 काढल्या मिरवणूक। बातमी फुलंब्री। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात मोठ्या उत्साहात व शांततेत बाबासाहेबांच्या अनुयायांनी 2 ठिकाणी काढली मिरवणूक। याबाबत सविस्तर माहिती अशी की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता। डॉक्टर भीमराव आंबेडकर जन्मापासूनच अस्पृश्यतेच्या वेदना सहन करत होते। लहानपणापासून त्यांनी जाती व्यवस्था आणि उच्च नीच भेदभाव पाहिला होता आणि त्यामुळे त्यांना खूप अपमान सहन करावा लागला होता। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि त्याद्वारे त्यांना त्यावेळी खालच्या जातीचे समजले जाणाऱ्या लोकांना मुक्त करायचे होते। दलितांना सन्मान मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या दलित वर्गासाठी ते मसीहा म्हणून उदयास आले। 1927 मध्ये त्यांनी अस्पृश्यांना हटविण्यासाठी सत्याग्रह केला आणि 1937 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात खटला जिंकला। अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त फुलंब्री शहरात बाबासाहेबांच्या अनुयायांनी 2 डीजे व 2 गट करून मोठ्या जल्लोषात एक मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत शहरातील एका नेत्याचे बॉस लिहिलेले कटआउट झळकवण्यात आले। मात्र 2 डीजे वाजवून अनुयायांनी मनसोक्त थिरकले। जल्लोषात पूर्ण शहर निळ्या रंगात न्हावून निघाले होते। मिरवणुकीत फुलंब्री पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.